कोल्हापूरच्या राजकारणात सध्या एका महत्त्वाच्या राजकीय घडामोडीने सर्वांचंच लक्ष वेधलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदाचाही राजीनामा देण्याचे संकेत दिलेत। सांगलीतील एका कार्यक्रमात त्यांनी याबाबत सूतोवाच केलाय, ज्यामुळे कोल्हापूरच्या सहकारी क्षेत्रात आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। परिणामी हसन मुश्रीफ यांच्यासारख्या प्रभावी नेत्याच्या या निर्णयामुळे बँकेच्या पुढील नेतृत्वाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यानंतर बँकेचा अध्यक्ष कोण होऊ शकतं याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊच। त्याआधी इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा देत खळबळ उडवून दिली होती। त्यानंतर आणखीन एकदा मुश्रीफ धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत। तो निर्णय म्हणजेच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदाचा आपण लवकरच राजीनामा देणार असल्याचं सूचक विधान हसन मुश्रीफ यांनी सांगलीत पार पडलेल्या एका कार्यक्रमात सोमवारी रात्री केलं। सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन समारंभासाठी मंत्री मुश्रीफ हे सांगलीत आले होते। त्यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले की कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आपण 10 वर्ष अध्यक्ष आहे। राज्याच्या मंत्रिमंडळातही अनेक वर्ष कार्यरत आहे। त्यातच मुलगा नवीद मुश्रीफ हे नुकतेच कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे म्हणजेच गोकुळचे अध्यक्ष झालेत। सगळीच पदं घरात नको म्हणून आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी सांगितलंय। त्यांच्या राजीनाम्यानंतर बँकेचा अध्यक्ष कोण याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। असं म्हटलं जातंय की अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे राहिलं तर ज्येष्ठ संचालक ए.वाय. पाटील, राजेश पाटील, भैया माने, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्यापैकी एकाला ती संधी मिळू शकते आणि मित्र पक्षांना संधी द्यायची म्हटली तर काँग्रेस आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे यांची नावे पुढे येऊ शकतात। अडचणीत आलेल्या जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती भक्कम करण्यात मंत्री मुश्रीफ यांचा मोलाचा वाटा आहे। परंतु आता ते राजीनामा देणार असल्याने बँकेचे पुढचे सूत्र कोण सांभाळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। खरं तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सभा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे। या सभेनंतर ते राजीनामा देणार की त्यापूर्वीच देणार याबाबत आता उत्सुकता लागून आहे। पण तुम्हाला माहिती आहे का, हसन मुश्रीफांनी यापूर्वी देखील राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली होती। राज्याच्या मंत्रिपदाच्या व्यापामुळे बँकेला वेळ देता येत नसल्याने 3-4 वर्षांपासून ते अध्यक्षपद सोडण्याच्या मानसिकतेमध्ये होते। त्यांनी अनेक वेळा अशी इच्छा व्यक्त केली होती, पण त्यांची बँकेवर जबरदस्त पकड असून तशी इतरांना ठेवता येईल का, त्याचबरोबर त्यांच्यानंतर इतर नावावर सर्वांचं एकमत होईल का, यामुळे त्यांचा राजीनामा थांबला होता। आता त्यांना मुलगा गोकुळचा अध्यक्ष झाल्याचे कारण मिळाल्याने ते राजीनामा देणार आहेत। शेवटी काय, हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्री पदाचा आणि आता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे संकेत देऊन कोल्हापूरच्या राजकारणात आणि सहकारी क्षेत्रात नवीन चर्चेला वाचा फोडली। त्यामुळे बँकेच्या पुढील अध्यक्ष पदासाठी कोणाची निवड होणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्यात। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।